जर तुम्हालाही तिखट खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बनवणार आहोत चिकनचा असा एक पदार्थ जो बनवायला आहे एकदम सोपा पण चवीला तितकाच भारी लागतो. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत चिकन खरडा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी चिकन खरड्यासाठी लागणारा खरडा आपण वाटून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत 15 ते 20 हिरव्या मिरच्या. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. पण आपण एकदम झणझणीत असा चिकन खरडा बनवणार आहोत, त्यासाठी आपण 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा कप पुदिना आणि त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये 1 कप कोथिंबीर. कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या याचंच वाटण आपल्याला या चिकनसाठी लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं होतं. आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी कुकरमध्ये आपण घेणार आहोत अर्धा किलो चिकन. चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता चिकन या कुकरमध्ये आपण घातलेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे पाणी. तर इथे आपण चिकन बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये. आणि त्यानंतर आपल्याला 1 शिट्टी या कुकरची करून घ्यायची. आता चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा. तर इथे एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. जर मीडियम आकाराचे कांदे असतील तर तुम्ही 1 ते 2 कांदे इथे वापरू शकता. आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभरासाठी आपण याला परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान आता आपलं हे आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीचं वाटण म्हणजेच खरडा जो आपण वाटून घेतलेला आहे. तो आता आपण या कांदा आणि आलं लसूण पेस्ट जे आपण परतून घेतलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे. आणि याला आता आपल्याला छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळे पदार्थ छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला घाई अजिबात करायची नाहीये, तरच आपल्या चिकनला हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याचा जो स्वाद आहे तो खूप छान येणार आहे. तर अशा झणझणीत आणि चविष्ट रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता सगळे पदार्थ व्यवस्थित असे परतून झालेले आहे. याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण घालूयात मसाले. तर सगळ्यात आधी आपण घातलेला आहे 1 चमचा धने पावडर, त्यानंतर 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा आपण घातलेला आहे जिरे पावडर आणि त्यानंतर आपण 1 चमचा घातलेला आहे किचन किंग मसाला. आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊयात आणि 1 ते 2 सेकंदासाठी आपण याला परतून घेतलंय. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण चिकन शिजवलेलं जे पाणी आहे तेच पाणी थोडंसं आपण या मसाल्यांमध्ये घातलेलं आहे, म्हणजे आपले मसाले खाली करपणार नाहीत. आता आपण याला मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे शिजून घेतलेलं चिकन. तर चिकन आपलं छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे चिकन आपण या मसाल्यामध्ये घातलेलं आहे आणि याला आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर चिकन शिजवताना आपण जे पाणी कुकरमध्ये घातलेलं होतं तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत. तर तुम्ही बघू शकता गरजेप्रमाणे पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी. तर कसुरी मेथी आपण छान अशी हाताने याला क्रश करून या चिकनमध्ये घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालायचा आहे गरम मसाला आणि पुन्हा एकदा याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची आहे. चिकन आपण आधी शिजून घेतलेलं आहे त्यामुळे याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कमी साहित्यात तयार होणारी पण एकदम झणझणीत अशी चिकन खरडा रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.